बांद्रा इथून निघालेली बांद्रा अजमेर एक्सप्रेस पालघरमध्ये या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी जे रेल्वेचे जे ओव्हरहेड वायर आहे त्या ट्रेनवर धडकलं आणि त्याच्यानंतर एक मोठा स्फोट झालाय आणि या ठिकाणी आता ट्रेन उभी आहे आणि जे प्रवासी होते ते त्या ट्रेनमधून बाहेर निघून बसलेत। आपण जाणून घेऊयात त्यांची काय प्रतिक्रिया है। क्या कहेंगे आप, ट्रेन में सफर कर रहे थे, क्या हादसा हुआ? हम नॉर्मल बैठे थे, ट्रेन की स्पीड ज़्यादा नहीं थी, मैं सबसे अपर बर्थ पे थी, तो मुझे बहुत तेज कुछ गिरने की आवाज़ आई। तो उधर उधर देखा तो लोग वीडियो बना रहे थे और साइड में उधर देखा तो चिंगारी लगी हुई थी। तो फिर हमने सबने देखा तो ट्रेन एकदम रुक गई और सब लोग बाहर आ गए। उसके बाद भी हमको ट्रेन वाले कह रहे थे कि अंदर बैठे रहो, सेफ है, पर हम कैसे मान ले, अभी इतने सारे हादसे भी हो रहे हैं और सब। तो क्या कहेंगे आप, बस ट्रेन में सफर कर रहे हैं? यही कहना चाहते हो, हमारा जीवन सेफ नहीं है। ऐसा लग रहा है कि घर से बाहर नहीं निकले, घर के अंदर ही बैठे रहे। इतनी बारिश में भी बाहर खड़े, अंदर जाने की हिम्मत नहीं होती। क्या हुआ हादसा होने के समय, आपने क्या देखा? मैंने देखा बहुत बड़ी चिंगारियां उठी है और बच्चे साइड में वीडियो बना रहे हैं और फिर उसके बाद में कूदी, एकदम कूद के नीचे अपनी जान बचाई। क्या ट्रेन चालू थी जब आपने कूदा? चालू थी, ट्रेन चालू थी, ट्रेन एकदम चालू थी। वो अभी का हादसा याद है, उससे बहुत ज्यादा डर गई, इसलिए कूद के नीचे आई मैं। काय म्हणलं, आपण ही प्रवासी आहात, आपण प्रवास करत असताना काय तुम्ही पाहिलं नाही, काय सांगाल आपण? ऍक्च्युली वास्तविक पाहता आम्ही अजमेरच्या दर्शनासाठी आम्ही मित्रमंडळी निघालो होतो, परंतु जशी बांद्रावरून ट्रेन निघाली तर आम्ही पालघर स्टेशनला पोहोचता खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यावरती सर्वात पहिले महिला मंडळी जे आहेत आणि लहान मुलं हे आपल्या आपल्या मुलांना घेऊन पळत होते आणि आम्ही म्हणलं काय झालं तोपर्यंत आम्ही उतरायच्या तयारीत होतो आणि त्याच वेळेस आम्ही गॅस दरवाजाजवळ आलो, पहिले महिला आल्या आणि चालू गाडीमध्ये महिलांनी उडी मारली। या ताईंनी पहिले चालू गाडीमध्ये उडी मारली आणि आम्ही वरती बघत होतो तर पूर्ण स्पार्क होऊन पूर्ण वायर आमच्या गाडीवरती पडलेली होती। आता वास्तविक पाहता जो मागचा गुजरात जो घटना घडली होती त्या घटनेमध्ये वास्तविक पाहता प्रवासी स्वतःला अनसिक्युअर समजतात आणि या अनसिक्युअर पद्धतीमध्ये जर अशी घटना घडली तर आम्ही रेल्वेने जायचं का फ्लाईटने जायचं का बोटी मार्गे जायचं, आता कुठला प्रवास सेफ आहे तुम्हीच सांगा फक्त। एकूणच पाहिलं तर ज्या पद्धतीने प्रवासी सांगत आहेत की आम्ही प्रवास करत असताना हे अचानक जे आहे ते धमाका झाला आणि त्याची चिंगारी ओढू लागली आणि जी महिला आहे प्रवासी त्या महिलांनी चालू ट्रेन मध्ये आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी उडी ही मारली। एकूणच पाहिलं गेलं तर प्रवाशांच्या मनात भीती निर्माण आहे आणि प्रवास शेवटी हवाई जहाजनी करायचं का बोटीने करायचं का ट्रेनने करायचं, एकंदरीत त्यांच्या मनात ही भीती निर्माण झालेली आहे। एकूणच पाहिलं गेलं तर ही ट्रेन जे अर्ध्या तासापासून या ठिकाणी जे उभी आहे, मात्र अप आणि डाऊन दोन्ही साइडची जे ट्रेन आहे सर्व एकदम बंद करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्री सह मोहम्मद हुसैन खान, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।